नमस्कार. आपण रात्री आकाशामध्ये अनेक तारा पाहतो. काही तारे आपल्याला चमकताना दिसतात आणि आकाशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला तारका ह्या दिसत असतात. पण आपल्या दृष्टीला ज्या ठिकाणी ह्या तारा किंवा हे जे स्टार्स दिसतात, खरं पाहता हा तारा त्या ठिकाणी तो नसतोच. त्याची जागा ही वेगळी असते, परंतु आपल्याला तो तारा एका विशिष्ट ठिकाणी दिसतो. त्याचं कारण म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन, म्हणजे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. याच्यामुळं तारा आपल्याला वेगळ्या ठिकाणी दिसतात. आता ह्या आकृतीमध्ये स्टार्स म्हणजे तारा ॲक्च्युली तो या ठिकाणी आहे, परंतु पृथ्वीवरून आपण त्याला पाहताना तो आपल्याला या ठिकाणी दिसतो. कधीकधी हा तारा चमकतानाही आपल्याला दिसतो. त्याचं कारण म्हणजे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आपण अभ्यासलं आहे पृथ्वीच्या आसपासच्या परिसरामध्ये. पृथ्वीच्या वरती काही असा भाग आहे की त्या ठिकाणी ॲटमॉस्फिअर आहे, वातावरण आहे, वेगवेगळे वायू त्या वायुमंडळामध्ये म्हणजे वातावरणामध्ये असतात. आता हा जो तारा आहे तो ज्यावेळेस त्याचं रिफ्रॅक्शन होणार आहे, पृथ्वीच्या कक्षेमध्ये आल्याच्या नंतर हवेच्या वेगवेगळ्या थरामधून तो जातो आणि शेवटी त्याचा प्रकाश आपल्या डोळ्यामध्ये पडतो. रात्री आपण पाहिलेलं आहे, वरच्या थरापेक्षा खालचा थर हा डेन्सर म्हणजे घन असतो. मग अशा परिस्थितीमध्ये हा ताऱ्याकडून येणारा प्रकाश किरण म्हणजे इन्सिडंट रे हा स्तंभिकेच्या दिशेने आपल्याला झुकताना आपल्याला दिसतो. या ठिकाणी हा पहिला थर, हा दुसरा थर, हा तिसरा थर. या ठिकाणी तो ही जी लाल रेषा आहे ती म्हणजे स्तंभिका, नॉर्मल लाईन, त्याच्या बाजूला तो झुकताना दिसतोय. कारण हा प्रकाश किरण नेहमी हवेचा विचार करता, हवेच्या थराचा विचार करता विरळ माध्यमातून घन माध्यम म्हणजे रेरर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये प्रवेश करतो आणि तो स्तंभिकेच्या बाजूला झुकत जातो, बेंड होत जातो आणि शेवटी तो आपल्या डोळ्यामध्ये प्रवेश करतो. आता आपल्या डोळ्यामध्ये त्याने ज्या अँगलमध्ये प्रवेश केलेला आहे, आपले डोळे मात्र त्याला पाहताना नेहमी असे सरळ रेषेमध्येच पाहतात. म्हणून तारा जरी या ठिकाणी असेल तरीही आपल्याला त्याचा भास हा तो इथे असल्यासारखा दिसतो. हाच तारा आकाशामध्ये कधी ट्विंकलिंग करतो म्हणजे चमकतो, तर तो का होतो? या ठिकाणी हे जे हवेचे थर हे जर वाऱ्यामुळे जर मूव्हिंग करत असेल, म्हणजे याच्यात जर वेव्ह तयार होत असतील, हे जर हवा जर या ठिकाणी मूव्हिंग असेल, स्थिर नसेल, त्या स्थिर नसलेल्या हवेमुळे या ठिकाणचं हे जे रिफ्रॅक्शन आहे म्हणजे अपवर्तन आहे ते सुद्धा अस्थिर होतं आणि त्याच अस्थिरतेमुळे हा तारा आपल्याला चमकताना दिसतो. म्हणजे आकाशामध्ये तारा आपण ज्या ठिकाणी पाहतो की त्याची ॲक्च्युअल खरा तो त्या ठिकाणी नसतोच. तो त्याची अपॅरंट पोझिशन आहे, ती आपल्याला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन याच्यामुळे ते आपल्याला त्या ठिकाणी तसं जाणवतं. आणि दुसरी गोष्ट, तारा चमकताना दिसतो त्याचं कारण म्हणजे जर हे हवेचे थर हे जर स्थिर नसतील, म्हणजे ही हवेमुळे हे थर जर
मूव्हिंग करत असतील किंवा त्याची हालचाल होत असेल, त्यामुळे तारा आपल्याला चमकताना दिसतो. अशा पद्धतीने ही परिस्थिती किंवा हे निसर्गातील जे वंडर आहे हे आपण अनुभवतो. त्याचं कारण म्हणजे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन. आता हे प्रकाशाचे अपवर्तन कसं होतं हे मागील तासाला आपण पाहिलेलं आहे. ते म्हणजे प्रकाश किरण जर हा विरळ माध्यमातून घन माध्यमात जर येणार असेल तर तो ह्या नॉर्मल लाईन म्हणजे स्तंभिकेच्या दिशेने काय करतो, तो बेंड होतो, झुकतो. हीच परिस्थिती आपल्याला रात्रीच्या वेळेस तारा पाहताना हवेच्या थरामध्ये होते. म्हणजे हवेचा हा जो वरचा थर आहे त्या थराचा विचार करता खालील थर हा जास्त घन म्हणजे डेन्सर आहे. ह्या दोघांचा विचार करता हा वरचा थर हा विरळ आहे आणि खालील थर हा घन आहे. थँक्यू सो मच.